आमच्या विभागाचे प्रमुख पाटील साहेबांनी सन्माननीय व्यासपीठ। तर प्रथमतः सर्व शिक्षक संघटनाच्या वतीनं शिक्षण विभागाने गेल्या वर्षी नवोदय परीक्षा असेल किंवा स्कॉलरशिप परीक्षा असेल, या परीक्षांमध्ये जे दैदिप्यमान यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संपादन केलं त्याबद्दल प्रशासनाचे आणि सर्व प्राथमिक शिक्षक बंधू भगिनींचे या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीनं सुद्धा आम्हाला काही भाग देण्यात आला। त्याच्यामध्ये आदरणीय शिवसाहेब आल्यानंतर प्रथमतः निवड श्रेणीचे जे प्रस्ताव होते त्या निवड श्रेणीच्या प्रस्तावांना कार्योत्तर मंजुरी देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। त्याचबरोबर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जी जाहिरात होती त्या जाहिरातीतील प्राथमिक शिक्षकांना जी जुनी पेन्शन आहे ते देण्याचं काम देखील साहेब झालेलं आहे। त्यांचे पीएफचे खाते देखील उघडण्यात आलेले आहे। या सर्व चांगल्या बाबींबद्दल प्रशासनाचे अभिनंदन। आणि प्रामुख्याने प्राथमिक शिक्षक केडर हे फार मोठं केडर आहे साहेब, आणि आमचे प्रश्न सुद्धा भरपूर असतात, ते सातत्यानं विभाग प्रमुखांशी आम्ही सहकार्यानं चर्चा करत आहोत। परंतु आपल्याशी निगडीत एक 3-4 प्रमुख प्रश्न आहेत साहेब। शनिवारची शाळा जी आहे ही शनिवारची शाळा आमची 9 ते 1 आहे आणि हायस्कूलची मात्र 7:30 ते 11 आहे। गेल्या वेळेस जी शनिवारची आपली मिशन आरामची परीक्षा झाली साहेब, एकाच कुटुंबातील जिल्हा परिषदचे शाळेचा विद्यार्थी सकाळी 7:30 ला शाळेत आला आणि त्याच कुटुंबातील माध्यमिकचा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी जिल्हा परिषदचा 9 वाजता आला आणि माध्यमिकचा सकाळी आला 7:30। ही विसंगती कुठेतरी दूर व्हावी अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचबरोबर नेहमीचा प्रश्न साहेब संघर्षाचा जो असतो समाजाचा, शिक्षकांचा आणि प्रशासनाचा, उन्हाळी कालावधीमध्ये जी शाळा असते ती शाळा आम्ही सातत्यानं मागणी करतो प्रशासनाकडे की पाणी टंचाई ज्या ग्रामीण भागामध्ये होते त्या ग्रामीण भागामध्ये उन्हाळी म्हणजे साधारणपणे 1 मार्च ते 15 मार्च नंतर ही शाळा सकाळच्या सत्रामध्ये घेण्यात यावी आणि त्याची तरतूद सुट्टींच्या यादीमध्ये केल्यावर हा संघर्षाचा प्रसंग प्रशासन, समाज आणि शिक्षकांमध्ये येणार नाही, हा एक प्रमुख मुद्दा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि एमडीएमचं जे थोडंसं चाललंय पाटील साहेब की ज्यांच्याकडून अनावधानानं साहेब 185 शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये अशा आहेत की अनावधानानं रविवारी त्यांच्याकडून एमडीएम पोर्टलवर नोंद केली गेली। त्या दिवशी माननीय संचालक साहेबांची आमच्या प्रतिनिधींनी भेट घेतली, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की तुम्ही जोडून ते फ्रीज करून द्या रविवारी। त्यांनी ती मागणी मंजूर केली आहे। यावर्षी तो प्रॉब्लेम येणार, परंतु आपण ज्या नोटीस इश्यू केल्या त्या बाबतीत साकल्याने विचार करावा आणि कोणत्याही प्रकारची कारवाई शक्यतो यावर्षी टाळावी अशी एक विनंती आपल्याकडे करतो। आणि बाकीचे प्रश्न इतर संघटना म्हणतील मिशन आराम हा एक चांगला उपक्रम एरेकर साहेबांनी आणि पाटील साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात साहेब सुरू केला। आपल्या कार्यकाळात फक्त एकच अपेक्षा आहे आमची, त्याच्याकरता बक्षीस वितरणासाठी विद्यार्थ्यांना शेष फंडातून किंवा इतर फंडातून तरतूद करावी आणि जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकांसाठी सुद्धा शेष फंडातून किंवा इतर फंडातून तरतूद करावी, या माफक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो।